नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलार बसवायचा असेल तर शासनाने रूफटॉप सोलार योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर सोलार बसवू शकता व यासाठी तुम्हाला 2500 ते 10,000 रुपयेपर्यंत खर्च लागणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये किती खर्च लागणार आहे व हे जे सोलार आहे ही महावितरणकडून तुमच्या घरावर बसवून देण्यात येईल व याच्यामध्ये काय काय अटी आहेत, याच्यामध्ये कोण पात्र राहणार आहे ही पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार म्हणजे स्मार्ट सोलार योजना राबविण्याबाबत हा GR 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती काय काय सांगलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे पहा। आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांचा उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलार योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 हे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहेत व 100 युनिटपेक्षा कमी वापर करणारे 3,45,000 इतके आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण दोन्ही मिळून 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदान व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे मान्यता देण्यात येत आहे। तर मान्यता ही मिळाली आहे। मित्रांनो, आता तुम्हाला पैसे किती भरावे लागणार आहेत दारिद्र्य रेषेखालील आणि 100पेक्षा कमी युनिट वापरणाऱ्या ग्राहकांकरिता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार। इथं सुरुवातीला ग्राहकाचा हिस्सा आहे, नंतर राज्य शासनाचा आणि नंतर केंद्र शासनाचा। तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहक यांना फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत ग्राहकाचा हिस्सा। यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा असेल 17,500 व केंद्र शासन भरणार आहे 30,000 रुपये। तर दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना ग्राहकांना फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत आणि नंतर 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक जे 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात त्यामध्ये सर्वसाधारण गट यांना 10,000 रुपये भरायचे आहेत व राज्य सरकार त्यांच्यासाठी 10,000 रुपये आणि केंद्र सरकार हे 30,000 रुपये भरत असते। अनुसूचित जाती यांना 5,000 रुपये भरायचे व अनुसूचित जमाती यांना पण 5,000 रुपये भरायचे। तर याच्यात राज्य शासनाचा हिस्सा आहे 15,000 व केंद्र शासनाचा हिस्सा आहे 30,000, दोन्हीला 30,000। तर अशा प्रकारे तुम्ही हा आपल्याला लाभ भेटणार आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी लाभार्थीचे निकष काय आहेत, म्हणजे याच्यात तुम्ही कोण लाभ घेऊ शकता, याच्यात काही अटी आहेत ते आपण पाहणार आहोत। थोडक्यात, ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे मीटर पाहिजे पहिलं। नंबर 2, ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल। वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक आहे। तुमचं बिल हे पहिलं क्लिअर पाहिजे घरचं मीटरचं। याच्यामध्ये ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील तर ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत
तुमचं 100 युनिटपेक्षा जास्त युनिट झालेले नसावे तरच तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही. फक्त सिंगल फेज 20 ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबवली जाणार आहे. मित्रांनो, जे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व बाकीचे जे फॉर्म भरतील त्याला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, जे सुरुवातीला अर्ज भरेल त्याला प्राधान्य भेटणार आहे. मित्रांनो, डिसेंबर 2025पर्यंत योजनेच्या दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती. योजनेचा कालावधी कधीपर्यंत आहे? सदर योजनेचा कालावधी मार्च 2027पर्यंत आहे. तर अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ आहे, यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. हा महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.